नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठचा वर्धापन दिन सांगली येथे आमदार श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाजपा आणि जैन प्रकोष्ठचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला आणि यावेळी माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांनी जैन प्रकोष्ठाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि समाजहितासाठी नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जैन समाजाला भक्कम राजकीय व्यासपीठ मिळावं, शासन दरबारी त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जावी आणि समाजाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी जैन प्रकोष्ठची स्थापना करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जैन प्रकोष्ठचे संघटन प्रभावीपणे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पुढील काळात अधिकाधिक लोकांना जैन प्रकोष्ठमध्ये सहभागी करून संघटन मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे। या वर्धापन दिन सोहळ्यात भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ नीताताई केळकर, भाजपा महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई शिंदे, श्री शैलेश पवार प्रकोष्ठचे महानगर अध्यक्ष श्री शांतीनाथ कर्वे, प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष श्री वैभव चौगुले, जैन प्रकोष्ठचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री शीतलकुमार पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ स्वाती कोल्हापुरे, जिल्हा सचिव श्री महेश मुळे, प्रकोष्ठचे श्री मिरज तालुका अध्यक्ष दीपक पाटील, श्री संतोष कोल्हापुरे, माजी नगरसेवक श्री शीतल पाटील, श्री वैभव पाटील कोथळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।